10 पावडर बॅगचा उल्लेख केला, परंतु 10 नसून हे 11 बॅग्स आहेत. म्हणजे 6.5 टन वजनाचा हा माल आहे आणि रात्रीमध्ये या ठिकाणी हायवेच्या कडेला टाकून देण्यात आलेला आहे. तर मी मगाशीच सांगितलं का वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जे काय आहे टाल्कम पावडर सौंदर्य प्रसाधन निर्माण करण्यासाठी किंवा कलर बनवण्यासाठी वेगवेगळ्या कारणासाठी ही पावडर वापरली जाते. याला टाल्क पावडर म्हणतात. टाल्क पावडर आणि टाल्कम पावडर हा विभिन्न शब्द आहे, तर तुम्ही लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये मी ज्यावेळी इंटरनेटवर माहिती काढली का टाल्क पावडर जे आहे त्याचा अन्न भेसळीमध्ये उपयोग काय केला जातो, तर त्याच्यामध्ये अशी मला माहिती मिळाली का ज्यावेळी आपण जे मसाले असतात ते मसाले बनवण्यासाठी त्या मसाल्यामध्ये भेसळ करण्यासाठी मिरची पावडर वगैरे असेल त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. तर खऱ्या अर्थाने इथं दुधाची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि दूध भेसळीच्या बाबत या टाल्क पावडरचा उपयोग होतो आहे का हा देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की ही तशी टाल्क पावडर दिली जर याचा जर वापर या मसाल्यामध्ये केला जात असू शकतो, तर दुधामध्ये घट्टपणा येण्यासाठी याचा वापर नक्कीच केला जाऊ शकतो. कारण की याचा उपयोग काय आहे का याचं जे काही हे आहे दुधाला घट्टपणा यावा किंवा पातळ दूध आहे ते घट्ट दिसावा त्यासाठी देखील की करता येऊ शकतो. तर आता जो अधिकृत रिपोर्ट आहे तो अन्न औषध प्रशासन इकडे येतील, तर तुम्ही दाखवा तिकडं का. आता मग अशीच आपण फोन केला होता त्यावेळी काही पोलीस आले होते. आता या ठिकाणी ठाणे अंमलदार देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि ते फॉरेन्सिक विभागाला या ठिकाणी ते बोलवत आहेत. आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंट आता या ठिकाणी येऊन याची जे काही चाचणी रिपोर्ट आहेत काही सॅम्पल घेतील आणि नक्की ही पावडर कशाची आहे. आता याच्यामध्ये जर पॅकेटवरून दिसते तर टाल्क म्हणून आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे याचं पावडर्स वगैरेचा जो उपयोग आहे, परंतु नक्की याचा उपयोग कशासाठी केला जाऊ शकतो दुधामध्ये किंवा बाकीच्या अन्नपदार्थामध्ये भेसळ करण्यासाठी केला जाऊ शकतो का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. तर 1 ना 2 पूर्ण कंटेनरच खाली केलेलं आहे. पाहूया नक्कीच काहीतरी गोंधळ नक्की 100% आहे. आता काय कारवाई होते, कारण की हा जो साठा आहे हा उदयपूरवरून आला आहे, त्यावर नाव आहे उदयपूरमधून. तर मग आता उदयपूरवरून 3-4 दिवस लागतील हा साठा यायला. तर मग हा टाकायचा कुठं, इथं कोणी हा साठा घेतला नसेल का बाबा आता कारवाई चालू आहे सगळं बंद आहे आता आम्हाला हा माल नको आहे, मग आता माल टाकायचा कुठं, रेड पाडणार आहे. या घाबराटीमध्ये येऊन याची तर या ठिकाणी विल्हेवाट लावली असावी, कारण की हा महाग आहे जरा, हे काय असं कोणी काय डिस्पोज करू शकत नाही. नक्कीच याची चौकशी पोलिसांनी तसेच अन्न भेसळ विभाग जे आहे EBD त्यांनी करणं गरजेचं आहे. शिवाय न्यूज, खेडघाट, खेड तालुका, राजगुरुनगर, खेड, जिल्हा पुणे.